आज आपण बनवणार आहोत चमचमीत स्वादिष्ट अशी पावभाजी। बघू शकता टेक्स्चर किती सुंदर आले, त्याला कलरही अगदी नॅचरल आलेला आहे। नमस्कार, मी शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत। तर पावभाजी आणखी टेस्टी होण्यासाठी ही आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। त्यासाठी मी काश्मीरी रेड चिली 4 घेतलेल्या आहेत, त्या गरम पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। त्यानंतर 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, त्यात जिरे आणि एकदम चिमूटभर मीठ टाकून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट करताना त्यात 2-3 चमचे तुम्ही पाणी टाकू शकता। बघू शकता आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे किंवा यापेक्षाही तुम्ही बारीक करू शकता। त्यानंतर एका कुकरमध्ये मी 2 पळी तेल आणि 1 चमचा बटर टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्यात कापून घेतलेल्या भाज्या फ्राय करून घेणार आहोत 3 ते 4 मिनिटं। तर आता इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, ते फोडी करून त्यात आता आपण परतून घेऊया। त्यामुळे काय होतं, भाज्यांचा कच्चेपणा दूर होतो आणि पावभाजीला चव छान येते। त्यानंतर त्यात मी फ्लावर घेतलेला आहे। फ्लावर अगदी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर फ्लावर पण आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। पूर्ण भाज्या आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायच्या आहे। भाज्या परतल्यामुळे त्याला आणखी जास्त टेस्ट येते भाजीला। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता मी 1 बीटरूट घेतलेला आहे, ते बीटरूटसुद्धा आपण कापून त्यामध्ये टाकू शकतो। बीटरूट म्हणजेच लाल बीट आपलं, ते पण छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही एकत्र सगळ्या भाज्या टाकून देखील परतू शकता। त्यानंतर मी 2 गाजर घेतलेले आहेत मीडियम साईजचे, ते पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। त्याला बटर लागेपर्यंत 3 ते 4 मिनिटं परतून घ्या। थोड्याशा मऊ होईपर्यंत भाज्या परतून घ्या। त्यानंतर मी त्यात ताजा मटार टाकून घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ पूर्ण आताच टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर हळद टाकून घेतली आहे। पावभाजी मसाला 1 चमचा टाकला आहे आणि पुन्हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला कोणती भाजी जास्त आवडत असेल तर ती जास्त टाकली तरी देखील चालेल। त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेत आहे। पाणी अगदी कमी टाकायचं आहे, म्हणजे भाज्या स्मॅश करताना आपल्याला सोपं जातं। आता मी इथे फुल गॅसवरती 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपला कुकर थंड होतो तोपर्यंत एकदम बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला कांदा आहे, हा एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि तो आपल्याला 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटरमध्ये छान परतून घ्यायचा आहे। बारीक का करायचा आहे, कारण आपल्याला नंतर ते स्मॅश करायला नको म्हणून। आता कांदा छान परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला आणखी 1 चमचा बटर टाकून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे। कांदा जास्त लाल करू नका, फक्त अगदी थोडासा मऊ होईपर्यंतच आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। कांदा सतत परतत असताना त्यामध्ये एकदम बारीक चॉप केलेली ढोबळी मिरची, एकदम बारीक चॉप केलेली आहे, तुम्ही बघू शकता, ती आपल्याला परतून घ्यायची आहे। जर चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला एकदम पल्स मोडवरती देखील तुम्ही भाज्या चॉप करून घेऊ शकता। त्यानंतर हे छान परतून झाल्यानंतर बघू शकता भाज्या अगदी मऊ झालेल्या आहेत आपल्या। ते परतून झाल्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती मिरची पावडर आणि लसणाची, ती आपल्याला 2 चमचे टाकून घ्यायची आणि टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची आहे। टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त। मी इथे 1च टोमॅटो घेतलेला आहे। त्यानंतर छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला बघू शकता मसाला आता आपला तेल सोडू लागलेला आहे। आता ह्या फोडणीमध्येच आपल्याला एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। त्याने टेस्ट अगदी छान स्वादिष्ट येते। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा पावभाजी। कोथिंबीर छान परतून घेतल्यानंतर मसाला पूर्णपणे परतून घेतल्यानंतर तो कढईला तेल सोडू लागतोय, बघू शकता तुम्ही। त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि 1.5 चमचा टाकलेली आहे, सॉरी। त्यानंतर 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। कांदा लसूण मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर मसाले पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला। मसाल्यांनी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। ही प्रोसेस एकदम महत्त्वाची आहे। मसाले खूप छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला, त्याशिवाय चव येणार नाही। बघू शकता भाजी पण शिजली आहे आणि ती एखाद्या स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून मग आपल्याला त्या मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही भाजी एकदम मस्तपैकी स्मॅश करून घेतलेली आहे। जर एखादे 2 तुकडे असतील त्यामध्ये एक्स्ट्राचे तर ते आपल्याला या पद्धतीने फोडून आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी। परतत असताना सुद्धा स्मॅश करत राहा तुम्ही, किंवा या स्टेजलाच तुम्ही भाजी स्मॅश केली तरी देखील चालेल। बघू शकता या पद्धतीने स्मॅश करत आपल्याला भाजी छान परतून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये भाजी शिजताना जे पाणी राहिलं होतं ते पाणी मी आता ॲड करून घेत आहे। मी पाणी गाळून घेतलं होतं आणि त्यानंतर मी भाज्या स्मॅश केल्या होत्या।
ते पाणी आपल्याला टाकून घ्यायचे आणि मला इथे जरा भाजी घट्ट वाटत आहे तर मी ज्या कुकरमध्ये भाज्या शिजवल्या त्याच कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि ते पाणी उकळल्यानंतर ना आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तोपर्यंत पावभाजीला छान उकळी फुटून द्यायची आहे आपल्याला। आता ते गरम झालेलं पाणी मी त्यामध्ये टाकून घेते। जर तुम्हाला पावभाजी घट्ट वाटत असेल तर थंड पाणी अजिबात टाकू नका, गरम पाणी टाका। तर गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला तर्रीसुद्धा खूप छान येते आणि भाजीची कुकिंग प्रोसेससुद्धा थांबत नाही आपली आणि भाजीची चव देखील बिघडत नाही। पावभाजीच नाही, दुसरी कोणतीही ग्रेव्हीची भाजी करत असताना तुम्ही त्यामध्ये गरम पाणीच ॲड करा। त्यानंतर ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आपल्याला। कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर ना भाजी आपली ऑलमोस्ट झालेलीच आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे। बटर पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आपली भाजी झालेली आहे, बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे, तोही नॅचरल। हा पावभाजीला नॅचरल कलर आपल्या बीटामुळे आलेला आहे आणि आपण जी काश्मीरी लाल मिरचीची जी पेस्ट करून घेतली त्यामुळे आलेला आहे। आता इथे मी तवा गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये 1 चमचा बटर टाकून घेतला आहे, चिमूटभर पावभाजी मसाला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। त्यामध्ये पाव छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। इथे मी पाव भाजत असताना कोथिंबीर एकाच साईडला लागलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर ना पावाच्या दोन्ही साईडला बटर लावून घ्यायचे आपल्याला। मस्त क्रिस्पी नका करू, मऊच खूप छान लागतात पावभाजीसोबत पाव। आणि आता आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत। पावही आपले अगदी छान भाजून झालेले आहेत। तयार आहे आपली स्वादिष्ट चमचमीत अशी पावभाजी। बघू शकता किती सुंदर दिसते, खायलाही अगदी अप्रतिम झाली होती। आणि त्यावरती आता आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ती सर्व करू शकता। मी अशी सर्व केलेली आहे। त्यानंतर ना तुम्हाला हवं तितकं बटर तुम्ही टाकू शकता आणि इथे लिंबू देखील घेऊ शकता। मी लिंबू टाकायला विसरले, तुम्ही लिंबू देखील वापरू शकता। बघू शकता। या पावभाजी खायला जर रेसिपी आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज जर पाहिजे असतील तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।